शिवसेना पक्ष आणि चिन्ह गोठवा अशा प्रकारची मागणी कपिल सिब्बल यांनी आपल्या क्लोजिंग स्टेटमेंटमध्ये केलेली आहे। शिंदेंना पक्ष चिन्ह दिलं जाऊ शकत नसल्याचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आलाय। शिंदे धनुष्यबाणावर निवडून आले, ते ठाकरेंनी धनुष्यबाण त्यांना दिलं होतं असं देवदत्त कामत यांनी सुद्धा आपल्या युक्तिवादामध्ये मुद्दा मांडलेला आहे। राजकीय पक्षाच्या विरोधात शिंदे मुख्यमंत्री झाल्याचं कामत यांनी मुद्दा मांडला। अधिकार क्षेत्राबाहेर विधानसभा अध्यक्षांचा निर्णय असल्याचे कामत यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं। 10व्या अनुसूचीनुसार विधानसभा अध्यक्षांचा निर्णय नाही, हा सुद्धा मुद्दा जो आहे तो ठाकरेंच्या वकिलांनी, देवदत्त कामत असतील किंवा कपिल सिब्बल असतील, यांनी न्यायालयामध्ये मांडलेला आहे। शेवटचं जे वाक्य ते त्यांचं तेच आहे महत्वाचं की धनुष्यबाण चिन्ह गोठवा असं प्रकारचं तेवढं ऑल्टरनेट आहे का म्हणजे ऑल्टरनेटिव्ह आहे असं त्यांनी विकल्प दिला त्यांना। एक तर आम्हाला द्या, त्यापेक्षा ते गोठवलं गेलं पाहिजे आणि मला वाटतं ती अतिशय योग्य मागणी त्यांनी केलेली आहे। आता बघूया माननीय सर्वोच्च न्यायालय काय करते त्याबद्दल। नाही पण गोठवण्याची मागणी तुमच्या वतीनं हो, मग काय झालं त्याच्यात असं आहे, मुळात जेव्हा व्हायला पाहिजे तर झालं नाहीये। आता हा सगळं झाल्यानंतर मग पर्याय काय तुमच्याकडे, आम्हाला देणार नसाल तर गोठवा ही मागणी केली त्यांनी। चिन्ह होतं नाही असं काही नाही, पक्षाचं चिन्ह होतं। शिवसेना प्रमुखांनी बाळासाहेबांचं चिन्ह ढाल तालवार पण होतं ना, एवढं विसरू नका तुम्ही, आम्हाला सगळं माहिती आहे। तुमचा जन्मही नसेल तेव्हा झाला, तेव्हा ते चिन्ह आमच्याकडे ढाल तालवार होतं सुरुवातीला। आम्ही ती सगळी मशाल पण होतं आमच्याकडे पहिलं, हेही तुम्हाला सांगतो। जुनं गाणं आहे साहेबांच्या वेळचं मशालीचं, तर ढाल ताल होतं, मशाल होती, मधल्या काळात धनुष्यबाण होता। आता हा धनुष्यबाण आम्हाला मिळावा अशीच आमची अपेक्षा आहे। पण जर कोर्टाला पर्याय सांगितलं तर पर्याय सांगून टाकला, मग फ्रीज तरी करा, बोललो नाही असं होता का मान्य? हा प्रश्न विचारला गेला की आम्ही अपात्र आमदारांना करू शकतो का, अशा सांगितलं की त्यांनी आता की करू शकतो, ज्याला आपण म्हणूया की त्या काळामध्ये ते अपात्र झाले असं त्याला आपण इंटरव्ह्यूला म्हणून समजून घेणं म्हणतो ना, पण असा अधिकार न्यायालयाला आहे। हेच माननीय देवदत्त कामत शेवटच्या ज्या अर्ध्या तासामध्ये सातत्याने सांगत होते, यांना डिस्क्वालिफाय करता येतं, काय जरी झालं तर डिस्क्वालिफाय झालं तर पुढचा सगळे जे प्रश्न आहेत त्याचे सगळ्याचं निराकरण होतं। आपण बघतोय शिवसेना चिन्ह आम्हाला दिलं जाणार नसेल तर ते गोठवा अशा प्रकारची मागणी कोर्टात करण्यात आल्याचं यावेळेला अरविंद सावंत यांनी म्हटलेलं आहे। आपण बघितलं आज कपिल सिब्बल यांनी आज सुद्धा एक आक्रमक आणि जोरदार युक्तिवाद केल्याचं पाहायला मिळाला। 7व्या दिवशी कपिल सिब्बल यांनी हा युक्तिवाद केलेला आहे। त्यासोबतच ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील देवदत्त कामत यांनी सुद्धा युक्तिवादात काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत। उबाटाची मानसिकता आज कोर्टामध्ये दिसून आली। कपिल सिब्बलांनी सांगितलं शिवसेना बिलॉंग्स टू ठाकरेच, म्हणजे शिवसेना ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी राहिली पाहिजे, ती तमाम शिवसैनिकांची न राहता ती फक्त उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे या कुटुंबाचीच मालकी राहिली पाहिजे। ही जी मानसिकता आहे ती मानसिकता पुन्हा एकदा कपिल सिब्बल साहेबांनी सिद्ध करून दाखवली।